अगं ये सविते, बाहेर ये बाहेर. काय ग शांता का, कशाला सकाळ सकाळी हाका मारते? आणि हे तुझ्या हाती कशाचं ताट? पूजा बिजा मांडलीस की काय? अगं खुळे, आज वटपौर्णिमा आहे ना, म्हणून मी वडाची पूजा करायला चालले. वडाची पूजा? आणि ती कशासाठी? अगं जन्मून जन्मी आपल्याला हाच पती मिळावा म्हणून पूजा करायची असते. तुला एवढं नाही का ठाऊक खुळे? मग मी तर मुळीच पूजा करणार नाही. का ग? अगं माझा नवरा दर दिवशी दारू ढोसून येतो आणि मला मार मार मारतोय. आणि अशा नवऱ्यासाठी मी कशाला बरं पूजा करू? अगं तसं करायचं नसतं बाई. शेवटी पती हाच परमेश्वर असतो बाईचा, मग तो कसाही असो. तुझं म्हणणं पडतंय मला शांता का, परंतु या पूजेसाठी साहित्य काय काय लागतंय? अगं जास्त काही नाही. नवीन साडी, नवीन बांगड्या, 5 पानाचा विडा, हळद कुंकू वगैरे असलं की झालं. त्यात काय एवढं, आपली साधी पूजा करायची असते हो. परंतु हे साहित्य तर आता माझ्याकडे नाही. हो, नाही तर नाही, पुढच्या वर्षी घे हो. आता मला सोबते म्हणून चल, सगळ्या बाया आपली वाट बघत असतील. हो हो, मी पण येते तुमच्या सोबत. आलो बाई एकदाच्या. काय ग शीतल, तू एकटीच? आणि बाकीच्या बाया कुठं बरं राहिल्या? त्या येत आहेत मागणं, त्यांचा चाललाय नटाफटा. मला नाही बाई एवढा वेळ, घरची कामं बरीच राहिलेत उरकायची. हो ना ग, माझं कसं होईल आज? चुप रहा बाई सविते, तुझं नेहमीच रामायण. बरं शांता का, ते जाऊ दे, चला पूजा करू पटकन. वडाच्या झाडाला फेरे मारते ग बाई, जन्मून जन्मी हाच पती मिळावा ग बाई. वडाच्या झाडाच्या पारोंब्या ग बाई, पतिदेव माझा सुखी राहावा ग बाई. वडाच्या झाडाचं खोड ग बाई, पतिदेव माझा गोड राहावा ग बाई. वडाच्या झाडाच्या मुळ्या ग बाई, सवितेचा नवरा दूध खोळा ग बाई. आ शांता का? Audio Jungle.